12वीचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवत असताना ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग करून झाल्यानंतर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दाखवल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत किंवा टॅली होत नाहीत. त्याची कारणं म्हणजे त्यांना सोप्या सोप्या ट्रिक्स अँड टेक्निक्स माहीत नसतात किंवा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम कव्हर होत नाही आणि टॅली करायला वेळ मिळत नाही. याची कारणं म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या ट्रिक्सचा अभाव. या छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत, त्या जर आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना वापरल्या गेल्या तर 100% आपला प्रॉब्लेम टॅली होऊ शकतो. तर चला तर पाहूया काय ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत त्या. पहिला आहे बघा, each item from trial balance will he included only once in the final accounts, that is either in trading or in profit and loss account or in balance sheet or in working capital. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक घटकाचा इफेक्ट प्रत्येक अकाउंटला एकदाच होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो ट्रेडिंग अकाउंटला असेल, P&L अकाउंटला असेल, बॅलन्स शीटला असेल किंवा वर्किंग नोटमध्ये कुठेही असेल. म्हणजे एका घटकाचा इफेक्ट हा एकदाच असतो, एकदाच करायचा असतो. या गोष्टी लक्षात ठेवा. ही पहिली ट्रिक्स होती. दुसरा, इच ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट्स फॉर द सिमिलर अमाऊंट. एका ॲडजस्टमेंटचे 2 फरक पडतात, 2 इफेक्ट होतात समान अमाऊंटचे. अमाऊंट चेंजेस होत नाहीत. फक्त एकच ॲडजस्टमेंट असे आहे की त्याचे 3 इफेक्ट पडतात. म्हणजे इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. या ॲडजस्टमेंटमध्ये 3 किमती आपल्याला दिलेल्या दिसून येतात. ओरिजिनल कॉस्ट जे आहे, ज्या किमतीचा माल जळाला आहे, तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याची पोस्टिंग केली जाते. जेवढं नुकसान झालं आहे त्याची पोस्टिंग आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायला लागते. आणि इन्शुरन्स कंपनीने ज्या एवढ्या रकमेचा आपल्याला क्लेम दिलेला आहे त्याची पोस्टिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला करावी लागतात. असे 3 इफेक्ट दिसून येतात. त्यानंतर दुसरा एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तो ट्रायल बॅलन्स इज इक्वल टू ट्रेडिंग अकाउंट अँड P&L अकाउंट अँड ट्रायल बॅलन्स इज अपोजिट टू बॅलन्स शीट. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडच्या पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच होतात. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे घटक हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच पोस्ट होतात. तसंच ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडचे घटक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट होत असतात. आणि याच्या उलट ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे घटक बॅलन्स शीटच्या असेट साईडला पोस्ट केले जातात आणि बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडचे घटक हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पोस्ट केले जातात. म्हणजे मी इथं थोडक्यात तुम्हाला एक ट्रिक्स देतो. ती ट्रिक्स अशी आहे बघा. TB इज इक्वल टू T&P अकाउंट. TB म्हणजे ट्रायल बॅलन्स, इज इक्वल टू म्हणजे समान आहेत कशाशी, ट्रेडिंग अकाउंट आणि P&L अकाउंटशी, TP अकाउंट. ओके. आणि ट्रायल बॅलन्स गुणिले विरुद्ध बॅलन्स शीट म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे घटक बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातात आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडचे घटक हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पोस्ट करतात. मग ज्या प्रत्येक 3 घटकांचे फॉर्मॅट पार्ट असतील तर ट्रायल बॅलन्सचे घटक तुम्ही वेगवेगळ्या घटकामध्ये किंवा फॉर्मॅटमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता. त्यामुळे हा एक चौथा महत्त्वाचा टेक्निक आपल्याला सांगायचं होतं. म्हणजे इथं परत एकदा बघा, ट्रायल बॅलन्स इज इक्वल टू ट्रेडिंग अकाउंट अँड P&L अकाउंट. डेबिटच्या डेबिटला, क्रेडिटच्या क्रेडिटला पोस्टिंग होतात. आणि बॅलन्स शीटच्या बाबतीत मात्र उलटं घडतं. डेबिटचं जातं असेटला, क्रेडिटचं जातं लायबिलिटीला. या पद्धतीने आपण घ्यायचं. नेक्स्ट आहे सॅलरी अँड वेजेस. जर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरी आणि वेजेस एकत्रित दिला असेल तर सुरुवातीला सॅलरीज आहे, त्यामुळे त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायची. समजा ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला असं दिलं असेल वेजेस अँड सॅलरीज. वेजेस सुरुवातीला आहे म्हणून त्याची पोस्टिंग आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायची आहे. समजा सॅलरी आणि वेजेस दोन्ही घटक वेगवेगळे दिले तर सॅलरी जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि वेजेस जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला.
याही गोष्टी, याही ट्रिक्स अँड टेक्निक्स आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. पुढची एक फसवणूक आपल्याला होऊ शकते ती म्हणजे ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत. ओके, जर ट्रेड एक्सपेन्सेस दिला असेल तर त्याची पोस्टिंग सुरुवातीला तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावी लागेल. जर बॅलन्स शीटमध्ये ट्रेड एक्सपेन्सेस दिला असेल तर तुम्हाला त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावी लागेल. मग या तुम्ही म्हणाल ट्रेडिंग अकाउंट दिले, मग त्या अकाउंटला कधी पोस्टिंग करायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच काय करायची, ही गोष्ट आहे. म्हणजे इथे एक ॲडजस्टमेंट असते पहा. जर ट्रेड अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग कधी करायची, जर तुम्हाला ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसेलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस यापैकी काही इतर घटक जर ट्रायल बॅलन्समध्ये असतील आणि ट्रेड एक्सपेन्सेस दिला असेल तर आणि तरच त्याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला केली जाते किंवा करा. जर फक्त ट्रेड अकाउंट असेल, ट्रेड एक्सपेन्सेस असेल तर त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायची आणि ट्रेड अकाउंट सोबत जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसेलेनियस एक्सपेन्सेस असे काही यातला एखादा जरी घटक असला तरी त्याची पोस्टिंग आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायची असते. बॅड डेटची पोस्टिंग करत असताना मला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स असतात आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या बॅड डेटच्या बाबतीत रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स असतील, डाऊटफुल डेट्स असतील, आरडी डिस्काउंट ऑन डेटर्स असेल आणि काय फर्दर बॅड डेट्स असतील, हे सगळ्यांना आपण समजतो न्यू बॅड डेट्स. ओके, जे ओल्ड बॅड डेट्स आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्यांदा पोस्टिंग करून घ्यायचं. त्यानंतर तिथून पुढे जेवढे ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स आणखी काही घटक दिले असतील ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बाय सिक्वेन्स ॲड करत जायचं. त्यानंतर त्याची दुसरी पोस्टिंग जी आहे ती बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्समधून बाय सिक्वेन्स लेस करत जायचं. लक्षात घ्या, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं बॅड डेट्स हे ओल्ड बॅड डेट्स असतं, त्याची ॲज इट इज पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायची. डेबिट साईडला करून झाल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेटच्या बाबतीत जे एवढे काय माहिती दिली असेल ती बाय सिक्वेन्स जशी दिली असेल त्या पद्धतीनं क्रमवार ॲड करत जायचं आणि त्याच सिक्वेन्सनं डेटर्समधून आपणाला लेस करत जायचं. कारण ही जी ॲडजस्टमेंट आहे बॅड डेटची, ही बॅड डेटची ॲडजस्टमेंट खूप कन्फ्युजन करून सोडते. त्यामुळं इथं जर आपल्याला चूक झाली तर आपला प्रॉब्लेम कधीच टॅली होऊ शकत नाही. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत त्यावेळेस आपण त्याचं स्पष्टीकरण क्लिअरली करू. आता कन्फ्युजन करण्यात काही अर्थ राहणार नाही. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बाय सिक्वेन्स जसा दिला असेल त्या पद्धतीनं ॲड करत जाणं आणि त्याच सिक्वेन्सनं डेटर्समधून लेस करत जाणं, याही गोष्टी या बॅड डेटच्या बाबतीत आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मग तिथं RDD असू द्या, रिझर्व्ह ऑन डिस्काउंट ऑन डेटर्स असू द्या, फर्दर बॅड डेट्स असू द्या, फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळेस आपल्याला डेटर्सवर डिस्काउंट कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं असतं त्यावेळेस ओल्ड बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स लेस केल्यानंतर जी डेटरची अमाऊंट येईल त्याच अमाऊंटवर आपणाला डिस्काउंट ऑन डेटर्स कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि हे सगळं झाल्यानंतर बिल डिसऑनर्डची जी काय पोस्टिंग असेल ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायची असते. अनरेकॉर्डेड सेल्सची पण ॲडजस्टमेंट आपल्याला तिथंच ॲड करायची असते. तर हिडन ॲडजस्टमेंट जे आहेत, आता हिडन ॲडजस्टमेंटच्या बाबतीत काय करायचं आहे, तिथं आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट ह्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या असतात. मग त्या प्रीपेड एक्सपेन्सेसच्या असू शकतात, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या असू शकतात, आउटस्टँडिंग इन्कमच्या असू शकतात. त्याचं जास्त स्पष्टीकरण दिलेलं नसतं, ते आपल्याला समजून घ्यायचं असतंय. त्यानंतर ड्रॉविंगची जर अमाऊंट दिली असेल आणि त्याची डेट दिली नसेल तर 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग कॅल्क्युलेट केलं जातं. याही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या पद्धतीनं आपण फायनल अकाउंट सोडवत असताना या ट्रिक्स अँड टेक्निक्स आपल्याला उपयोगी पडू शकतात. पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम कसे सोडवायचे आणि त्याच्या ट्रिक्स अँड टेक्निक्स कशा यूज करायच्या याचा अभ्यास आपण करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.